नेक्स्ट आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आता एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, तर त्याचं मटेरियल आपण पाहून घेऊ अगोदर. A tray with thick layer of wax, solid spares of iron, lead and copper of equal mass, burner or spirit lamp, large beaker. आता एक ट्रे पाहिजे आपल्याला की ज्याच्यामध्ये वॅक्सची थिक लेअर प्रेझेंट असेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटीसाठी 3 सॉलिड स्पेअर लागणार आहे. पहिला कशाचा आहे? आयर्न, दुसरा कॉपर आणि तिसरा आहे लीड. त्यानंतर जे वॅक्स आहे तर त्याला आपल्याला बर्न करण्यासाठी बर्नर किंवा स्पिरिट लॅम्प लागेल आणि एक लार्ज बेकरसुद्धा इसेन्शियल असेल. प्रोसिजर पाहू. Take 3 spares of iron, copper and lead of equal mass. आता आपण जे 3 स्पेअर घ्यालो, आयर्न, कॉपर आणि लीडचे, तर या तिन्ही स्पेअरचं वैशिष्ट्य आहे की त्यांचं मास हे कसं आहे? इक्वल आहे. Put all the 3 spares in boiling water in the beaker for some time. आता जे लार्ज बेकर आपण वापरलं होतं तर त्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे? बॉइलिंग वॉटर. आणि बॉइलिंग वॉटरमध्ये ते 3 स्पेअर्स आपल्याला काय करायचे आहे? पुटअप करायचे आहेत. Take the 3 spares out of the water. आणि आता त्या उकळत्या पाण्यातून आहे ना, बॉइलिंग वॉटरमधून आपल्याला 3 स्पेअर्स हे बाहेर काढायचे. All the spares will be at temperature 100 degrees Celsius. आता बॉइलिंग वॉटरचं टेम्परेचर किती असतं? 100 डिग्री सेल्सिअस. दॅट्स वाय तिन्ही स्पेअर जे आहे त्यांचं टेम्परेचर हे किती असेल? 100 डिग्री सेल्सिअस असेल. Put them immediately on the thick slab of wax. आणि वॅक्स लेअरचा एक स्लॅब घेतला आपण. ओके. आणि त्याच्यावर आपण काय केलं? तिन्ही जे स्पेअर्स आहे ते प्लेस केले. अशा वेळेस काय दिसेल आपल्याला? Note the depth that each of the spare does into the wax. आता वॅक्सच्या आतमध्ये ते रूत आलेत, आहे की नाही? आता हे रुतत असताना कोण किती डीप जातो हे आपल्याला त्याची डेप्थ या ठिकाणी ऑब्झर्व करायची आहे. तर फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर आयर्न जो आहे तो सर्वात जास्त झाला, बरोबर आहे का? त्याच्यापेक्षा कमी कॉपर कमी डेप्थला आहे आणि त्याच्यापेक्षा कमी लीड आहे. The spare which absorbs more heat from the water will give more heat to wax. आता वॅक्सला जास्तीत जास्त हीट कोणत्या मेटलनं दिली? तर त्या मेटलनं दिली की ज्या मेटलनं बॉइलिंग वॉटरमधून जास्तीत जास्त हीट काय केली होती? ॲब्झॉर्ब केली होती. More wax will thus melt and the spare will go deeper in the wax. आणि ज्या मेटलनं जो मेटल काय झाला होता वॉटरमध्ये जास्त प्रमाणात हीट झाला होता आहे ना इतर 2 मेटलच्या तुलनेमध्ये, तर त्यानं वॅक्सला जास्तीत जास्त मेल्ट केलं आणि तितकाच तो वॅक्समध्ये कसा गेला? डीपर गेला. आणि तो कोणता होता? आयर्नचा. It can be observed that the iron spare goes deepest into the wax. आणि वॅक्समध्ये डीपेस्ट सर्वात खोल जाणारा जो स्पेअर होता तो कोणता होता? आयर्न स्पेअर. Lead spare goes the least and copper spare goes to intermediate depth. सर्वात कमी डेप्थपर्यंत पोहोचणारा जो होता तो होता लीडचा स्पेअर. आणि जो इंटरमिजिएट म्हणजे ज्याला आपण मिडल पोझिशन म्हणू, आहे की नाही, तर तिथपर्यंत मध्यम स्वरूपामध्ये कोण गेला? कॉपर स्पेअर. This shows that for equal rise in temperature, the 3 spares have absorbed different amount of heat. पहा आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर तिन्हीचं आपण 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दिलं होतं, बरोबर आहे का? म्हणजे तिन्ही मेटलच्या स्पेअरला आपण इक्वल राईज इन टेम्परेचर दिलेलं असतानासुद्धा त्यांनी जी हीट ॲब्झॉर्व केली त्याचं अमाऊंट मात्र कसं होतं? डिफरंट होतं. तुम्ही दिलं त्यांचं टेम्परेचर तुम्ही इन्क्रीज केलं, पण त्या टेम्परेचरमधून त्यांनी किती प्रमाणात हीट ऑब्झर्व केली याच्यामध्ये काय आला? डिफरन्स आलेला आहे. This means that the property which determines the amount of heat absorbed by a spare is different for the 3 spares. म्हणजे याचा अर्थ एक पदार्थाचा असा गुणधर्म की ज्या गुणधर्मामध्ये तो पदार्थ किती अमाऊंटमध्ये हीट ॲब्झॉर्व करतो, तर ही जी प्रॉपर्टी आहे ही प्रत्येक मेटलची कशी असली पाहिजे? डिफरंट असली पाहिजे. जसं की ते आपण 3 स्पेअर वापरले, तिन्ही स्पेअरनं बॉइलिंग वॉटरमधून जी हीट ॲब्झॉर्व केली प्रत्येकाचं जे अमाऊंट ऑफ हीट आपण कॅल्क्युलेट केलं तर ते कसं येईल? डिफरंट येईल. This property is called the specific heat capacity. आणि सो स्पेअरनं ज्या अमाऊंट ऑफ हीट या ठिकाणी ऑब्झर्व केली त्याला डिटरमाइन करणारी जी फिजिकल क्वांटिटी आहे ती आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी.
The amount of heat energy required to raise the temperature of a unit mass of an object by 1 degree Celsius is called specific heat of the object. आता स्पेसिफिक हीट ऑफ ऑब्जेक्टला जर आपल्याला डिफाईन करायचं असेल तर ऑब्जेक्टचं कोणतं मास घ्यायचं आपल्याला, युनिट मास. त्याच्यामध्ये रेज इन टेम्परेचर किती घ्यायचा, 1 डिग्री सेल्सिअस. आणि एवढं टेम्परेचर रेज करण्यासाठी म्हणजे इन्क्रीज करण्यासाठी जेवढी अमाऊंट ऑफ हीट एनर्जी या ठिकाणी आवश्यक असेल त्याला म्हणायचं त्या ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. The specific heat capacity is denoted by letter C. आणि स्मॉल सी लेटरनं आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी डिनोट करत असतो. The SI unit of specific heat is joule per degree Celsius. आता हीट पर डिग्री सेल्सिअस आहे की नाही, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीमध्ये काय करलो आपण, अमाऊंट ऑफ हीट पर डिग्री सेल्सिअस पर किलोग्रॅम. ओके, सो दॅट्स वाय जूल पर डिग्री सेल्सिअस पर किलोग्रॅम. ओके, अशा पद्धतीचं युनिट आहे. And the Celsius unit is calorie per gram per degree Celsius. ओके, पर डबलने आपलं चालतं, सॉरी माझं चुकलं. हां, तर जूल पर डिग्री सेल्सिअस किलोग्रॅम आणि हे झालं एस आय युनिट आणि सी जी एस असेल कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. एकदा पर म्हणलं म्हणजे ते डिनोमीटरमध्ये आलं. ओके, काय अडचण नाही. आता एक चार्ट दिला आहे तुम्हाला. चार्टमध्ये जे आहे ना, एक फक्त रेंज लक्षात ठेवायची आहे. तुम्हाला व्हॅल्यूज वगैरे पाठ करायचे का नाही, त्याच्यामध्ये फक्त एक सर्वात लिस्ट व्हॅल्यू कोणाची आहे, मर्क्युरीची आहे ना, 0.033 कॅलरीज पर ग्राम डिग्री सेल्सिअस. आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी सर्वात जास्त कोणाची आहे, वॉटरची, 1 कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. आता जेव्हा प्रॉब्लेम येतील तेव्हा तुम्हाला सबस्टन्सची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी दिलेली असेल त्या ठिकाणी, किंवा मग ती कॅल्क्युलेट करायची असेल अदर फिजिकल म्हणजे त्याला पाठ करायची गरज नाही. If specific heat of an object is C, the mass of the object is m, and if the temperature of the object is raised by delta T degree Celsius, the heat energy is absorbed by the object is given by. आता हीट एनर्जी जी ॲब्झॉर्ब होते कोणत्याही ऑब्जेक्टकडून, तिला जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला 3 जणांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. पहिल्यांदा असेल m विच इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट, another is multiply by C, it is the specific heat of object, and नंतर आहे डेल्टा T, change in temperature. Okay, so m into C into delta T is nothing but it is the heat energy absorbed by the object. In the same way, if specific heat of an object is C, the mass of the object is m, and if the temperature of the object is decreased by delta T degree Celsius, then the heat energy lost by the object will be. आता दोन्ही सूत्रामध्ये तुम्हाला प्रथमदर्शनी जर पाहिलं तर असं वाटेल की दोन्ही सेम सूत्र आहेत, परंतु याच्यामधला मेजर डिफरन्स जर आपल्याला बघायचं असेल तर मेजर डिफरन्स काय असेल बरं. तर आता लक्षात घ्या, पहिल्या केसमध्ये हीट एनर्जी काय व्हायली या ठिकाणी, ॲब्झॉर्व व्हायली, आणि ही ॲब्झॉर्व होत असताना ऑब्जेक्टचं टेम्परेचर काय झालेलं आहे, रेज म्हणजे वाढलेलं आहे. सपोज आपण असं कन्सिडर करू की पहिल्या केसमध्ये डेल्टा घ्यायची गरज नव्हती, जे T1 टेम्परेचर आहे बरोबर आहे का, तर हे T1 टेम्परेचर आपण कन्सिडर करू की ते आहे 35 डिग्री सेल्सिअस. ओके, आणि त्यानंतर आता हीट एनर्जी ॲब्झॉर्व झाल्यामुळे टेम्परेचर काय झालं ऑब्जेक्टचं, रेज झालं. रेज झालेलं टेम्परेचर जर किती असेल 50 डिग्री सेल्सिअस, तर पहिल्या केसमध्ये जेव्हा आपण डेल्टा T काढू बरोबर आहे का, तर याच्यात काय झालं, इनिशियल टेम्परेचरपेक्षा फायनल टेम्परेचर कसं आहे, जास्त आहे बरोबर, आणि इथं काय झालेलं आहे, रेज झालेलं आहे. म्हणून यावेळेस डेल्टा टीची किंमत काढताना आपल्याला काय करावं लागेल, फायनल टेम्परेचरमधून इनिशियल टेम्परेचर काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. परंतु सेकंड केस जी आहे ज्याच्यामध्ये हीट एनर्जीचा काय झालेला आहे, लॉस, तर यामध्ये ऑब्जेक्टचं जे टेम्परेचर आहे ते काय झालेलं आहे, डिक्रीज. समजा या केसमध्ये T2 जे आहे ते होता जे T1 टेम्परेचर आहे तर ते आहे 40 डिग्री सेल्सिअस, आणि हीट एनर्जीचा लॉस झाल्यामुळे टेम्परेचर डाऊन झालं, डिक्रीज झाले ना, आणि समजा ते डाऊन झालेलं टेम्परेचर आहे 25 डिग्री सेल्सिअस. तो अशा वेळेस टेम्परेचरमधला चेंज काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इनिशियल टेम्परेचरमधून फायनल टेम्परेचर वजा करावं लागेल. लक्षात येतं, म्हणजे जे आहे जेव्हा ही टेम्परेचर रेज होईल तेव्हा चेंज इन टेम्परेचर काढताना आपण काय करायलो, फायनलमधून इनिशियल टेम्परेचर सबस्ट्रॅक्ट करणार, आणि जेव्हा
ऑब्जेक्ट टेम्परेचरचा लॉस करतो तर टेम्परेचर डिक्रीज होतं, तर अशा वेळेस काय करायचं, इनिशियलमधून फायनल टेम्परेचर सबस्ट्रॅक्ट करायचं, असा डिफरन्स आहे. त्यानंतर आहे हीट एक्सचेंज. If heat is exchanged between a hot and cold object, the temperature of the cold object goes on increasing due to gain of energy and the temperature of the hot object goes on decreasing due to loss of energy. आता हीट एक्सचेंजचे रूल्स तुम्हाला माहीत आहे की आपण पोटेन्शियलमध्ये पण पाहिलं होतं की नेहमी फ्लो कसा असतो, हायर टू लोअर. तर सेम पद्धतीनं हीट एक्सचेंज होत असताना जेव्हा एक ऑब्जेक्ट हॉट आणि दुसरा कोल्ड असेल, तर कोल्ड ऑब्जेक्टचं जे टेम्परेचर आहे ते काय होतं, इन्क्रीज. टेम्परेचर इन्क्रीज व्हायला याचा अर्थ तिथं एनर्जीचा काय व्हायला, गेन. आणि हॉट ऑब्जेक्ट जो आहे त्याचं टेम्परेचर काय व्हायला, डिक्रीज. याचा अर्थ तो एनर्जीचा काय करत आहे, लॉस. The change in temperature continued till the temperature of both the objects attain the same value. आता एक कंडिशन होती असं बघा, होमोस्टेसिस. होमोस्टेसिस म्हणजे की दोन्ही ऑब्जेक्टचं टेम्परेचर कसं आलं, सेम असेल, सेम येईल, अशा वेळेस हीट एक्सचेंजची प्रोसेस काय होऊन जाते, स्टॉप होऊन जाते. तर जो चेंज इन टेम्परेचर आहे, ओके, हा बदल कुठपर्यंत कंटिन्यू राहील, जोपर्यंत दोन्ही ऑब्जेक्टचं टेम्परेचर कोणत्या व्हॅल्यूला येत नाही, सेम व्हॅल्यूला येत नाही. In this process, the cold object gains heat energy and the hot object loses the heat energy. आणि ओव्हरऑल काय झालं की कोल्ड ऑब्जेक्टनं हीट एनर्जीजला गेन केलं, दॅट्स वाय त्याचं टेम्परेचर इन्क्रीज झालं. आणि हॉट ऑब्जेक्टनं हीट एनर्जीचा काय केला, लॉस केला, दॅट्स वाय त्याचं टेम्परेचर काय झालं, डिक्रीज झालं. If the system of both the object is isolated from the environment by keeping it inside a heat resistance box, meaning that the energy exchange takes place between the two objects only, then no energy can flow from inside the box or come into the box. In this situation, we get the following principle. Heat energy. Heat energy lost by the hot object is equal to heat energy gained by the cold object. This is called as principle of heat exchange. आता एक लक्षात घ्या, एक ॲक्टिव्हिटी आपण थोडंसं डिस्कस करू की आपण गरम चहा जो आहे, ओके, त्याचा कप आपण जर इथं प्लेस केला, ओके, इथं ठेवला मी, तर ह्याच्यामध्ये आपण काय केलं की त्याच्यावर एक प्लेट ठेवली, त्याच्यावर काय ठेवली आपण, थोडीशी एक प्लेट ठेवली. आता इथं फक्त एक प्लेट, हा कोणता ऑब्जेक्ट होता, कोल्ड, आणि कप ऑफ टी कोणता ऑब्जेक्ट आहे, हॉट ऑब्जेक्ट. आता हळूहळू काय होईल, सायमल्टेनियसली की प्लेटचं टेम्परेचर काय होईल, थोडंसं इन्क्रीज होईल आणि चहा जी आहे हळूहळू थंड होईल. म्हणजे इथं कप ऑफ टीनं एनर्जीचा काय केला, लॉस, दॅट्स वाय टेम्परेचर त्याचं डिक्रीज होईल. पण प्लेट जी आहे ती काय आहे, तिचं टेम्परेचर इन्क्रीज झालं, दॅट्स वाय एनर्जीचा त्यानं काय केला, गेन केला. परंतु याच्यामध्ये एक तिसरंसुद्धा मीडियम प्रेझेंट आहे, ते आहे सराउंडिंग एअर, बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय झाला की जो हीटचा एक्सचेंज आहे फक्त ती कप ऑफ टी आणि ती प्लेट यांच्या दोघांमध्ये झाला का, नाही, सराउंडिंगचं एन्व्हायरमेंट पण आला, त्याच्या बाजूची हवासुद्धा जर थंड असेल तर ती गरम झाली असेल. येते लक्षात. म्हणजे याचा अर्थ इथं हीट एनर्जीचं काय झाला, लॉस झाला. म्हणजे लक्षात घ्या, जेव्हाही आपण व्हॅक्यूमच्या बाहेर आहोत, लक्षात आलं, म्हणजे आपण जेव्हा सराउंडिंगमध्ये समजा आपण एक उष्ण गज घेतले, आपण दोन समजा, ओके, स्टील पोलाद घेतला, आपण एक हॉट स्टील आहे आणि त्याच्या शेजारी आपण थंड ठेवला, तरी तिसरासुद्धा एक घटक तिथं प्रेझेंट आहे, तो कोण आहे, आजूबाजूची एअर, बरोबर आहे का. म्हणजे याचा अर्थ असं म्हणू शकत नाही आपण किंवा तो गरम थंड झाला आणि त्यानं जितकी लॉस केली त्यानं थंड्यानं हे केली, असं होतं का, नाही, असं होत नाही. क्लिअर. मग आता हे होत असताना मग हे एक्सपेरिमेंट जर पूर्णपणे जर आपल्याला पारदर्शक करायचं असेल, म्हणजे एकच ऑब्जेक्ट हीटचा गेन करणार आणि एकच ऑब्जेक्ट हीटचा काय करणार, लॉस करणार, अशा वेळेस काय करावं लागेल की त्या दोन्ही वस्तू जी आहेत, दोन्ही ऑब्जेक्ट आपल्याला एन्व्हायरमेंटपासून काय करावं लागेल, आयसोलेट म्हणजे काय, सेपरेट करणे, म्हणजे पर्यावरणाची त्याचा काय येणार नाही, संबंध येणार नाही. मग याच्यासाठी काय केलं त्यांनी की दोन ऑब्जेक्टला कशामध्ये प्लेस केलं, हीट रेजिस्टन्स बॉक्स. हा जो हीट रेजिस्टन्स बॉक्स आहे त्याच्यामुळं काय होईल की हॉट आणि कोल्ड ऑब्जेक्टचा एन्व्हायरमेंटसोबत काय तर रिलेशनशिप राहिलं का, नाही. दॅट्स वाय इथं दोन ऑब्जेक्टमध्येच हीटचं एक्सचेंज होईल. तिसरा ऑब्जेक्ट जो दिसत नव्हता पण प्रत्यक्षात अवेलेबल एन्व्हायरमेंट, त्याला आपण इथं काय केलं, कट केलं. मग अशा कंडिशनमध्ये
काय व्हायलं की बॉक्सच्या आतून कोणती एनर्जी बाहेर येईल का नाही, किंवा बाहेरची कोणती एनर्जी बॉक्समध्ये चालली का नाही. आणि दॅट्स वाय ही झाली आयडियल सिच्युएशन. आणि या आयडियल सिच्युएशनमध्ये आता फक्त दोनच आहे, एक हॉट ऑब्जेक्ट आणि कोल्ड ऑब्जेक्ट. सो ही सिच्युएशन असेल तरच हॉट ऑब्जेक्ट जितक्या हीट एनर्जीचा लॉस करेल तितकीच हीट एनर्जी ही कोल्ड ऑब्जेक्ट काय करेल, त्याला गेन करेल. आणि याला म्हणायचं प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. आणि हे प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज केव्हा अप्लिकेबल आहे, जेव्हा हीट एक्सचेंज होणाऱ्या दोन ऑब्जेक्टला आपण तिसरा जो आपला ऑब्जेक्ट झाला ना तो एन्व्हायरमेंट, त्याच्यापासून आपल्याला त्याला काय करावं लागेल, आयसोलेट करावं लागेल. त्यासाठी तर हीट रेजिस्टन्स बॉक्सचा यूज केलेला आहे. त्यानंतर आहे मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट, मिक्सिंग मेथड अँड कॅलरीमीटर. The specific heat of an object can be measured using mixing method. आता ऑब्जेक्टच्या स्पेसिफिक हीटला आपल्याला मेजर करायचं असेल तर आपल्याला कोणती मेथड वापरावी लागेल, मिक्सिंग मेथड. का मिक्सिंग मेथड, कारण जनरली ठीक आहे पुढे डिस्कस करू. For this calorimeter is used. आता या मिक्सिंग मेथडमध्ये आपण कशाचा वापर करायलो, कॅलरीमीटरचा यूज करायलो. You have learnt about calorimeter in the previous standard. आता कॅलरीमीटर अर्थातच ती हीट काय करणार या ठिकाणी, मेजर करणार. If a hot solid object is put in the water in a calorimeter, heat exchange between the hot object and the water and calorimeter starts. आता पहा, जेव्हा आपण हॉट सॉलिड ऑब्जेक्ट हा कशामध्ये प्लेस केला, पुट इन द वॉटर इन द कॅलरीमीटर. आता पहा, तर जेव्हा हॉट ऑब्जेक्टला आपण अशा वॉटरमध्ये टाकलं जे की कॅलरीमीटरमध्ये प्रेझेंट आहे, तर अशा वेळेस काय व्हायलं की हॉट ऑब्जेक्ट जो आहे हा एकटा काय करायला, हीटचा लॉस करायला, पण त्याला गेन करणारे दोन जण आहेत तिथं. कोण कोण, वॉटर आणि कॅलरीमीटर. ओके. This continue till the temperature of the solid object, water and the calorimeter become equal. आता हे कुठपर्यंत चालेल, जोपर्यंत सॉलिड ऑब्जेक्ट, वॉटर आणि कॅलरीमीटर या तिन्हींचं टेम्परेचर कुठपर्यंत येत नाही, इक्वल येत नाही, तोपर्यंत हे टू बी कंटिन्यू. आणि त्या कंडिशनला काय म्हणू मी, होमोस्टेसिस कंडिशन येत नाही तोपर्यंत. ओके. Therefore, heat lost by solid object is equal to heat gained by water in calorimeter plus heat gained by the calorimeter. ओके. टेम्परेचर डाऊन कोणाचं व्हायलं, सॉलिड ऑब्जेक्टचं, म्हणजे याचा अर्थ तो काय करायला, हीटचा लॉस. टेम्परेचर इन्क्रीज कोणाचं व्हायलं, वॉटर आणि स्वतः कॅलरीमीटरचं. वॉटर कॅलरीमीटरमधलं वॉटर तो पण हीट गेन करत आहे आणि स्वतः कॅलरीमीटरसुद्धा हीटचा काय करत आहे, गेन करत आहे. Here, heat lost by the solid object is equal to mass of the solid object into its specific heat into decrease in its temperature. आता वरती आपण हीट लॉसचा फॉर्म्युला पाहिला, mc∆T, बरोबर आहे का. परंतु डिक्रीज इन टेम्परेचरमध्ये तुम्हाला सांगितलं मी, त्याच्यामध्ये काय करायचं, कोणतं टेम्परेचर जास्त असतं, T1 जास्त असतं आणि T2 कसं असतं, कमी असतं. हा फरक आहे है ना. पहिला Q इज इक्वल टू CM∆T. ओके, mc∆T ओपन. ओके. हां. नंतर हीट गेन बाय द वॉटर. Heat gained by the water is equal to mass of the water into its specific heat into increase in its temperature. Heat gained by the calorimeter is equal to mass of the calorimeter into its specific heat into increase in its temperature. आता प्रश्न असा आहे की हीटला गेन करणारे किती ऑब्जेक्ट आहे आपल्याकडे, दोन ऑब्जेक्ट आहे. पहिला ऑब्जेक्ट आहे Q1. ओके. आता 1 जे लोअर केसमध्ये वापरला आपण, हे कोणासाठी वापरला, वॉटरसाठी. आणि 2 जे लोअर केसमध्ये वापरला तो कोणासाठी वापरला, कॅलरीमीटरसाठी. सो याच्यामध्ये कोणाचं मास येईल अगोदर, वॉटरचं मास. ओके. याला आपण काय कन्सिडर करू, M1 स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ही प्रत्येक ऑब्जेक्टची कशी आहे, डिफरंट. त्याच्यामुळे इथं काय घेणार आपण, C1. सॉरी. आणि जे इन्क्रीज इन टेम्परेचर असेल हे काय असेल इथं, ∆T1 घेऊ वाटल्यास आपण. आता हे कोणाचा फॉर्म्युला झाला, Q1चा. ओके. सेम पद्धतीनं Q2 जो आहे तो कॅलरीमीटरचं स्वतःचं मास, त्याला आपण M2 कन्सिडर करू. त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी C2 आणि इन्क्रीज इन टेम्परेचर ∆T2. आणि वरती जे Q आहे
तर यामध्ये मास ऑफ सॉलिड ऑब्जेक्टसाठी आपण m, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी c आणि डेल्टा t. आता प्रश्न असा व्हायला की हा एकटा हीटचा काय करायला या ठिकाणी लॉस आणि हे दोन्ही जण काय करायले गेन, म्हणजे याचा अर्थ लेफ्ट हँड साईड एवढी जर आपण LHS घेतली, लेफ्ट हँड साईड हे राईट हँड साईडच्या काय आलं इक्वल आलं. आणि आत्ताच आपण प्रिन्सिपल ऑफ काय पाहिलं हीट एक्सचेंज पाहिलं, म्हणजे हॉट ऑब्जेक्ट जितका हीटचा लॉस करतो तितकेच कोल्ड ऑब्जेक्ट जे इथं दोन होते आपल्याकडे, तर हीटचं काय करायले गेन. आणि दॅट्स वाय Q इज इक्वल टू काय आला Q2 प्लस Q1. Using this equation, if the specific heat of water and the calorimeter are known, the specific heat of the solid object can be calculated. आता आपल्याला वॉटरची जी स्पेसिफिक हीट आहे आणि कॅलरीमीटरची एक दोघांची जर माहीत असेल तर आपण सॉलिड ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट काय करू शकतो कॅल्क्युलेट करू शकतो. ओके.